आगे बरोबर. प्रश्न कशाचा आहे कळाला का ते बघा. बसा बघायला का. प्रश्न आहे दुरी समय चालचा म्हणजे रेल्वेचा. आता आपल्याला काढायचा रफ्तार. रफ्तार म्हणजे काय तर स्पीड. स्पीड म्हणजे काय तर आपल्या भाषेमधली चाल. तीन सूत्रापैकी एक सूत्र असं आहे. चाल बरोबर दुरी भागिले समय गुणिले 18/5. पण पहिला प्रश्न असा विचारा ही सूत्र वापरता येते का. प्रत्येक वेळेला सूत्र वापरता येते ना आपल्याला. मी ही तुमच्या वहीत लिहून दिले काहीतरी असेल बघा तुम्ही. सूत्र वापरायचं कधी लिहिले का नाही. ही तीन गोष्टी दुरी समय आणि चाल ही तीन गोष्टी आहेत. सूत्र वापरायचं कधी दुरी ही दिलेली मीटर मध्येच असावी. समय हा सेकंदातच असावा आणि दिलेली चाल ही किलोमीटर प्रति घंट्यातच असावी. असं दिले की नाही. इथं प्रश्न विचारून बघा एकदा. आपल्याकडे जे चाल दिल्या दुरी दिल्या समय दिलेला दुरी प्रश्न जा दिलेली दुरी मीटर मध्ये आहे का चेक करा. दिलेली दुरी मीटर मध्ये आहे काय अडचण नाही आपल्याला. दिलेला समय सेकंदात आहे का चेक करा आहे. म्हणजे सूत्र वापरायला काय अडचण आहे. पहिलं काम आपण ही चेक केलं की सूत्र वापरता येते का. आपल्याला चाल कशात काढा म्हणजे किलोमीटर प्रति घंट्याच्या किलोमीटर प्रति घंटा बरोबर आहे. आता विषय उरला आकडे टाकून द्यायचे. आता सूत्र तर वापरता येणार आपल्याला. आकडे टाका. दुरी म्हणजे रेल्वेची लांबी किती आहे 450 भागिले समय किती आहे तसलं आहे पाहिजे. बघितलं टेन्शन येते तसलं. इथं तर सगळा घोटाळा होलाय. म्हणजे आपण चुकलो कुठं ह्याला बघितल्या जेव्हा घाबरलो का तेव्हाच आपलं चुकलं. घाबरायचं नाही. तुम्ही आहो की गुणिले सूत्रातलं 18 भागिले सूत्रातलं 5. की बघितलं बाबू असं वाटलं की नाही. अजिबात वाटून घ्यायचं नाही. फक्त मला हो किंवा नाही मध्ये सांगा ह्याला 22.5 म्हणता येते का. हो म्हणा अगर नाही म्हणा. जर हो म्हणलं तर मी पुढलं सांगतो. नाही म्हणलं तर मग कॅन्सल दुसऱ्या मार्गाने जाऊ आपण. फक्त ही 22.5 काय काय ही सांगा. आता बाकी सगळं सोडा. मी जी बोलतो तुम्हाला कळते का बघा. 10च्या दुप्पट किती म्हणजे त्यात विचार करायची काय गोष्ट आहे का. 11च्या दुप्पट किती 13च्या तुम्हीच सांगाल की मी सांगणार झालोय. 18च्या दुप्पट किती नक्की. आता समजा 12 आहे. 12च्या दुप्पट किती 12.5च्या दुप्पट किती तुम्ही सांगायला बरं का. माझ्या मनाचं काहीच नाही. तुमचं आहे सगळं का आधी वगैरे आपण पाठ केले असंच नाही की. 15च्या दुप्पट किती 15.5च्या दुप्पट किती 20च्या दुप्पट किती 21च्या दुप्पट 22च्या दुप्पट 22.5च्या दुप्पट किती. आता हो का बघा कसं कसं आहे. 22.5 आहे. 22.5 22च्या दुप्पट किती सांगा. आता 22.5च्या दुप्पट किती ही किती आहे ही किती आहे ही किती आहे. म्हणजे ह्याच्या दुप्पट ही आहे की नाही. संपला आपला प्रश्न तयार उत्तर तयार झाला. आता म्हणजे गाठ सुटली आपली ती सरकारवाली. का तर ह्याच्या दुप्पट ही आहे की नाही. आम्हाला देणं घेणं नाही. बाकीचं पाडा बिडा तिकडे ह्याच्यात गेला म्हणतात सितापूर गेला. तर ह्याच्या दुप्पट ही आहे कळते की नाही तुम्हाला. मग मी काहीच करणार नाही. पाडा म्हणणार आहे. पाडा कसा म्हणणार आहे 22.5 × 22 22 दुनी 45 पुढलं शून्य दशांश. बोला आलं का टप्प्यामधलं. घ्या खाली आता 20 गुणिले 18 भागिले 5. ह्या 5 ना 18 ला घालता येते पण जाते का. घालता येणं वेगळं जाणं वेगळं. घालता येते पण जाते का. ह्याला 2 न जाते ह्याला 2 न जाते पण घालता येते का. चाललाय पण घालता येत नाही. इथं घालता येते पण जायला झालाय. ह्याला भाग घालता येते का. वरच्या सगळं वरचं कटतंय का. ह्याला 2 न जाते ह्याला 2 न जाते पण घालता येईल ना. वरच्या सगळं वरचं कटत नाही. ह्याच्या सगळं एक कटतंय. ह्याला काटता येते का ही सांगा आधी. ह्याला घालता येते का घालू का. ह्या पाण्यात ह्याकडे आहे का 5 × 5 5 24 4 गुणिले 18 18 गुणिले 4 किती होते. 18च्या दुप्पट 36 36च्या दुप्पट 72. पर्याय आहे का असा कुठं. फक्त गणिताची चाल हो का एवढं कळलं की जमलं. कोणतं 12.5च्या दुप्पट 45 ही कळलं की उत्तर तयार झाले की नाही. मांडून घ्या.